नमस्कार. दीपाज किचनमध्ये आज आपण अगदी सहजपणे घरच्या साहित्यामध्ये आणि विशेष म्हणजे अगदी 10च मिनिटामध्ये तयार होणारे छान असे पॅनकेक बनवणार आहोत. सकाळच्या घाईगडबडीतसुद्धा तुम्ही मुलांना सहजपणे हे पॅनकेक बनवून देऊ शकता. इतकी सोपी पद्धत आहे, तसेच सोपी रेसिपी आणि विशेष म्हणजे अगदी घरच्या साहित्यामध्ये हे पॅनकेक बनवून तयार होतात आणि मुलं म्हणाल तर अगदी आवडीने हे पॅनकेक खातील. चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला पॅनकेक बनवत असताना आपण एक चाळणी घ्यायची आहे आणि एका चाळणीच्या साह्याने आपण हे सर्व साहित्य आपण चाळून घेणार आहोत. तर इथे मी 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अगदी त्याच प्रमाणामध्ये मी इथे मैदासुद्धा घेतलेला आहे. तसेच इथे आपण 1 कप इतकी पिठी साखरसुद्धा घ्यायची आहे. म्हणजे इथं तिन्हीचंही प्रमाण मी अगदी समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे. त्याचमध्ये आपण अर्धा चमचा इतकं खाण्याचा सोडा घातलेला आहे. आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला पॅनकेक जो आहे तो अगदी फ्लफी असा बनला जातो. तर याची तयारी तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी सुद्धा करून ठेवू शकता. म्हणजे घाई गडबडीसुद्धा मुलांना सकाळी अगदी सहजपणे 10च मिनिटामध्ये बनवून द्यायला सोपं जाईल. त्यामध्ये आपण 2 कप इतकं दूध घालणार आहोत. तर सुरुवातीला आपण अगदी थोडं थोडं करत हे दूध घालायचं आहे आणि अगदी स्मूथ असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. सुरुवातीला मी 1 कप दूध घातलं आहे. आता इथे मी दुसरा कपसुद्धा दुधाचा भरून घेतलेला आहे. त्यातील सुद्धा मी दूध अगदी थोडं थोडं करून गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेऊन आपण याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही तर बघू शकता मी याला अगदी व्यवस्थित असं हलवत आणि थोडं थोडं दूध घालत हे बॅटर अगदी स्मूथ असं बनवत आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं याचं बॅटर बनलेलं आहे. परंतु अजून आपण यामध्ये थोडंसं दूध घालणार आहोत. त्यामुळे याची अगदी फ्लोईंग अशी कन्सिस्टन्सी आपण आज ठेवायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अजून मी थोडंसं दूध घातलेलं आहे आणि परत एकदा त्याला व्यवस्थित असं आपण हलवून घेतलेलं आहे. तर आत्ताच तुम्ही इथं बघू शकता बॅटर आपलं अगदी मस्त असं बनलं गेलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण पॅनकेक बनवणार आहोत तेव्हा अगदी पॅनवरती किंवा तव्यावरती सोडलं तर ते आपोआप पसरलं जाईल. तर इतपत हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता इथे आपण पॅनकेक बनवतोय त्यासाठी ते कधीही लक्षात ठेवा नॉनस्टिकचा तवा वापरायचा आहे. त्यामुळे पॅनकेक अगदी व्यवस्थित असे बनले जातात. सुरुवातीला तव्यावरती मी थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि टिश्यू पेपरने याला परत व्यवस्थित असं याला पुसून घेतलेलं आहे. आता आपलं बॅटरसुद्धा तयार आहे. तर इथे आपण पॅनकेक आपण तयार करून घेऊयात. तर तुम्ही ते बघू शकता सोडलं की आपोआप बॅटर असं पसरत आहे किंवा तुम्ही या पळीच्या साह्याने याला थोडंसं पसरून सुद्धा घेऊ शकता. तर इथे हे आपला पॅनकेक जो आहे तो मस्त असा पसरलेला आहे आणि त्याला छान प्रकारे जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे. इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. कमी फ्लेमवरतीच हे पॅनकेक बनवायचे आहेत, नाहीतर ते करपले जातील. तर इथं तुम्ही बघू शकता छान अशी जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि वरच्या बाजूने थोडंसं असं मिश्रण कोरडं झालं की पॅनकेक जो आहे तो आपण याला पलटी करून घेणार आहोत आणि याला अगदी दुसऱ्या बाजूने सुद्धा लालसर रंगावरती आपण याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता अगदी मस्त असा याला ब्राऊन असा कलर आलेला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला छान प्रकारे भाजून घेणार आहोत. तर इथे मी तुम्हाला परत एकदा याला असं आपण पलटी करून घेऊयात आणि इथं तुम्ही बघू शकता याला अगदी मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि पॅनकेकसुद्धा अगदी छान प्रकारे हा भाजला गेलेला आहे. आता आपण हा पॅनकेक एका दुसऱ्या मोठ्या डिशमध्ये काढून घेऊयात. अगदी याच पद्धतीने आपण बाकीच्या बॅटरचे सुद्धा पॅनकेक बनवून घेतलेले आहेत. या प्रमाणामध्ये 7 ते 8 पॅनकेक बनले गेलेले आहेत. तर 2 ते 3 पॅनकेक आपले फस्सम झालेले आहेत. त्यातील मी 5 पॅनकेक इथे घेतलेले आहेत. तर तुम्ही ते बघू शकता अगदी लुसलुशीत तितके जाळीदार असे बनले गेलेले आहेत. तर इथे हे पॅनकेक तुम्हाला मी दाखवते. दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी मस्त अशी जाळी पडलेली आहे, छान प्रकारे भाजले गेलेले आहे. अगदी झटपट बनवून तयार होतात. तुम्ही मुलांना 2-3 आठवड्यातून एकदा घरच्या घरी बनवून देऊ शकता. तर इथे हे आपले हे पॅनकेक बनवून तयार आहे. दोन्ही बाजूने छान प्रकारे जाळी आलेली आहे. तर तुम्हाला आवडत असल्यास यावरती तुम्ही पीनट बटर वापरू शकता किंवा
तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावरती मधसुद्धा लावून हा पॅनकेक तुम्ही मुलांना खायला देऊ शकता, त्यामुळे तो अजूनच हेल्दी बनला जातो. तर इथे हे आपण बटर लावून घेतलेलं आहे आणि आता आपण यावरती दुसरा एक पॅनकेक ठेवायचा आहे आणि याला आपण असं कट करून घेऊयात. तर असेच जर तुम्ही मुलांना पॅनकेक बनवून दिले तर मुलं अगदी आवडीने खाताल आणि बनवायलासुद्धा अगदी सोप्या आहेत आणि घरच्या साहित्यामध्ये बनवून तयारसुद्धा होतात. त्यामुळे कधी कधी टिफिनला द्यायलासुद्धा काही हरकत नाही. आता आपण याला कट करून घेतलेलं आहे. अगदी मस्त असे हे पॅनकेक बनले गेलेले आहेत. चवीलासुद्धा एकदम मस्त असे झालेले आहेत. तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे पॅनकेक बनवून नक्की बघा कसे झाले मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. अगदी 10च मिनिटामध्ये हे पॅनकेक बनवून तयार होतात. तर इथे मी सुद्धा माझ्या मुलाला असंच गरमागरम असे पॅनकेक दिलेले आहेत. तो अगदी मस्त असा खुश झालेला आहे आणि त्यालासुद्धा खूप आवडले. त्याने परत एकदा मला करायला सांगितले. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना असेच पॅनकेक बनवून देऊ शकता. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर न विसरता दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिकसुद्धा करा, कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी झटपट होणाऱ्या घरगुती रेसिपी पाहायला मिळतील. चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका खास अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.